तोरण बांधिल शिवबान राजान, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे. अर भगव्या झेंड्याचं आभाळ गडाव भरलं ग ग ग. उधळे गुलाल भंडारा शिवच्या शंभूच्या नावानं. शत्रू समोर कधीच आमच्या झुकल्या नाहीत माना, छातीवरती वार झेलतो तोच मराठी बाणा. निधडी छाती ढाल आमुची आई भवानी साथीला, आणि आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला. आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला. कवी सुहास चव्हाण यांच्या या ओळी म्हणजे मराठमोळ्या मनातल्या भावनात जणू. जसा रणांगणामध्ये घोडा उधळावा तसं ज्यांचं नाव घेतल्यानंतर इथल्या प्रत्येकाच्या मनामधल्या धमण्यांमधल्या रक्ताला सळसळी मिळते. प्रत्येकाच्या धमण्यांमधलं रक्त सळसळू लागतं. असे राजकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये अर्थात शिवजन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरी इथं सध्या आपण आहोत. आज किल्ले शिवनेरी, शिवरायांचा जन्म, शिवरायांचं बालपण, त्यांचं बागडणं आणि इथलं वास्तव्य आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत व्याख्याते आणि जय शिवराय या पुस्तकाचे लेखक आदरणीय प्रशांतजी देशमुख सर, आणि आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत शिवजन्माची, शिवरायांच्या पराक्रमांची, शिवरायांच्या बालपणाची आणि एकंदरीत शिवनेरीच्या संदर्भातली एक अखंड गाथा. प्रशांतजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत. आपण सध्या शिवजन्मभूमीमध्ये आहोत. या पार्श्वभूमीवरती मला एक प्रश्न आहे जो तुम्हाला सुरुवातीला विचारायचा आहे की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे जन्माला आले, ज्या काळामध्ये राजमाता जिजाऊ या गर्भवती होत्या, तेव्हा राजमाता जिजाऊंची नेमकी मनस्थिती काय होती, संबंध महाराष्ट्राची त्या काळची नेमकी परिस्थिती काय होती, त्या अनुषंगानं नेमकं काय सांगाल, काय वर्णन कराल? अल्लाउद्दीन खिलजी चाल करून आला, देवगिरीवर त्यानं हल्ला केला आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला तिथे पहिला तडा गेला. रामदेवराय नावाचा राजा होता. राजा सुस्त होता, मस्त होता. राजानं कसं सावध असलं पाहिजे, त्याच्याकडनं विरोध झालाच नाही. त्याच्या मुलानं शंकरदेवानं तो काही विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यानंतर कित्येक वर्ष ही महाराष्ट्राची माती केवळ फक्त सहन आणि केवळ फक्त सहनच करत होती. आणि काय सहन करत होती माहिती आहे? एखाद्या शेतकऱ्यानं वर्षभर कष्ट करून मातीत घाम गाळून असं पीक असं डवरलं आहे आणि आता ते घरात येईल आणि आसमानी सुलतानीत घोड्यांच्या टापांच्या आवाजाखाली, त्या जथ्याखाली त्या शेतकऱ्याची निर्मिती त्याच्या डोळ्या देखत मातीमोल व्हावी. आणि यापेक्षाही वाईट म्हणजे काय? मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील जिला देवता म्हटलं जातं त्या स्त्रीची विटंबना त्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या समोरच व्हावी. आणि परचक्र आलं म्हणून हे नशिबातच होतं असं म्हणून त्या पुरुषानं मूग गिळून गप्प बसावं, अशा परिस्थितीची अवस्था महाराष्ट्राची होती. या भोळ्या भाबड्या जनतेची प्रार्थना भगवंतानं ऐकली आणि 19 फेब्रुवारी 1630ला बरोबर 394 वर्षापूर्वी याच मातीत, याच ठिकाणी, हे जन्म ठिकाण आहे, याच ठिकाणी साक्षात सूर्याचा जन्म झाला आहे. त्या तेजस्वी स्त्रीच्या पोटी 19 फेब्रुवारीला तो आजचाच दिवस. तुम्ही ज्या पद्धतीनं वर्णन केलं, ज्या पद्धतीनं त्या काळातल्या सगळ्या गोष्टी सांगितलं की काळ सोकवला होता अक्षरशः, म्हणजे त्या सोकवलेल्या काळाचं वर्णन एका कवीनं सुद्धा केलं की अन्यायाच्या अंधकारात मिटला होता महाराष्ट्र, घरबेद्यांच्या भेदामुळं तुटला होता महाराष्ट्र, राजे तुमची तलवार जेव्हा लढली न्यायासाठी तेव्हा कुठं हक्कासाठी पेटला होता महाराष्ट्र, राजांची तलवार जेव्हा न्यायासाठी लढली तेव्हा हा महाराष्ट्र हक्कासाठी पेटला असं म्हटलं गेलं. परंतु त्या सगळ्या भयंकर असणाऱ्या काळामध्ये बघा, एका महत्त्वाच्या माणसानं आपल्या पत्नीला बाळंतपणासाठी एक जागा निवडावी आणि त्या सगळ्यामध्ये ती व्यवस्था करावी, असं शिवनेरीला निवडावं, इथं एक महत्त्वाची व्यक्ती आपल्या बाळंतपणासाठी यावी, असं काय होतं नेमकं की कशासाठी या शिवनेरीची निवड केली असं काय होतं नेमकं? बघा,
सगळ्यात महत्त्वाचा असतो विश्वास. बरोबर. आणि या शिवनेरीवर असलेले किल्लेदार, या शिवनेरीचे त्यावेळेचे सर्वेसर्वा विजयराव सिधोजी विश्वासराव, हे जे ज्यांच्या नावातच विश्वास आहे, असे विश्वासराव की जे शहाजी राजांच्या विश्वासातले होते, शहाजी राजांचे विश्वासू होते, शहाजी राजांचे नातलग होते. असं म्हणतात की विश्वासरावांची मुलगी जयंती ही शहाजी राजांच्या मुलाला म्हणजे शिवाजी राजांचे मोठे भाऊ संभाजीराजे यांना दिले होते. या अर्थानंही ते नातलग होते. आणि त्यामुळे नुसते नातलगच नाही, सगळे सोयरेच नाही, कारण सोयऱ्यांवर विश्वास ठेवावा की नाही अशी परिस्थिती असते, पण त्याही पलीकडे जाऊन शहाजी राजांच्या विश्वासातला भक्कम माणूस, की काळ्या रात्री कोणतंही संकट आलं तर हा माणूस स्वतःच्या जीवाचं मोल करून आपल्या कुटुंबाचं रक्षण करेल, इतका विश्वास या विश्वासरावांवर होता. हे पहिलं कारण म्हणून शिवनेरी निवडलं. आणि दुसरं कारण असतं, जो गड निवडला आहे तो कसा आहे, किती सुरक्षित आहे. तुम्हाला सांगू, शिवनेरी किती सुरक्षित आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी शिवनेरी घेण्याचा त्यांच्या आयुष्यात प्रयत्न केला आहे, पण त्यांना 3 वेळा प्रयत्न करूनही घेता आला नाही. याचा अर्थ विचार करा, हा शिवनेरी किल्ला किती सुरक्षित असेल. बरं, या शिवनेरीच्या तुम्ही या बाजूला बघायला गेलात तर नाणेघाट आहे की जिथे त्या काळी वाघांची रेलचेल असायची. इकडे बघितलं तर गर्द झाडीमध्ये झाकलेलं भीमाशंकर आहे, इकडे लेण्याद्री आहे. आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर जर बघितलात तर हरिश्चंद्रगड आहे, जीवधनचा किल्ला आहे, चावणगड आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये इकडे ओझर आहे. तुम्ही जर संपूर्ण याच्यामध्ये हा शिवनेरी किल्ला सुरक्षित आहे. तुम्ही या शिवनेरी किल्ल्याला नीट पाहिलं तर तासीव असे कडे आहेत, भक्कम अशी तटबंदी आहे, चोहोबाजूनं भक्कम तटबंदी आहे. आपण येताना पाहिलं की जे दरवाजे आहेत, आज ते 350-400 वर्ष उलटून गेलीत, ते दरवाजे जे आहेत ते दरवाजे भक्कम आहेत, मजबूत आहेत. आणि अशा पद्धतीनं असा किल्ला आहे, अशी जागा आहे की जी चोहोबाजूनं जरी पाहिली तरीही सुरक्षित आहे. आणि अजून एक वेगळ्या अर्थानं सांगायचं गेलं तर श्रद्धेनं असं सांगता येईल की इथे लक्ष ठेवायला लेण्याद्री आहे, ओझर आहे, म्हणजे विघ्नहर्ता गणपतीही समोर आहे. अशा या सगळ्याच बाजूनं सुरक्षित असलेला हा किल्ला आहे. आजही असं म्हटलं जातं की प्रत्येक घरामध्ये एक शोभा घडला पाहिजे आणि शोभा घडण्याआधी प्रत्येक घरामध्ये एक जिजाऊ असली पाहिजे. म्हणजे कवी अनंत राऊतांसारखा कवी असं म्हणतो की कागदाच्या आभाळानं कधी पाऊस पडत नसतो रे, आणि संस्कार झाल्याशिवाय कधी शोभा घडत नसतो रे. अर्थात संस्कार झाले पाहिजेत, तेव्हाच इथल्या मातीमधून पुन्हा एकदा शोभा उगवेल अशी एक संकल्पना सांगितली जाते, बोललं जातं, तशा भावना व्यक्त केल्या जातात. परंतु ज्या काळामध्ये शोभांना घडवायचं होतं त्या काळामधले ते संस्कार कसे होते, आणि मुळात जेव्हा राजमाता जिजाऊ गर्भवती होत्या तेव्हा म्हणजे महिलांना गर्भवती असताना डोहाळे लागतात. मला प्रश्न असा आहे की राजमाता जिजाऊंना नेमके कशाचे डोहाळे लागले असतील, काय रसायन असेल ते? आपण सर्वसामान्य स्त्रियांना आपण पाहतो की कुणाला चिंच खावीशी वाटते, कुणाला बोरं खावीशी वाटतात, कुणाला स्वतःच्या आवडीचे पदार्थ खावेसे वाटतात. असं म्हणतात की राजमाता जिजाऊ साहेबांना काय डोहाळे लागले होते, त्यांना असं वाटायचं की घोड्यावर जाऊन बसावं, कमरेला तलवार लटकवावी, युद्ध खेळावं, गडकोट किल्ल्यांवर जावं, तिथला गार वारा पिऊन घ्यावा, आणि असं कुठेतरी कठड्यावर उभं राहून ही अशी दिसणारी खालची माळवदं पाहावीत. फाटक्या तुटक्या कपड्यातला माणूस दिसला की त्याला जवळ घ्यावं आणि त्याच्यावर काही अन्याय झाला असेल त्याला विचारावं, त्याला न्याय द्यावा. अशा पद्धतीचे डोहाळे जिजाऊंना लागलेले होते, राजमाता जिजाऊ मासाहेबांना लागलेले होते. आणि तुम्ही जे दुसरं म्हटलं की आपण ज्या मातीत जन्माला येतो त्याचे संस्कार आपल्यावर होतात. म्हणजे मला या शिवनेरीची ही जी माती आहे ना, ही माती मी अशासाठी भाग्यवान समजतो की या मातीमध्ये आमचे राजे खेळले असतील. म्हणजे राजे जन्माला आले तो पहिला गड हा शिवनेरी, तिथल्या मातीत ते रांगले असतील, धावले असतील, त्यांनी कदाचित माती खाल्ली असेल, तोंडात माती घेतली असेल, अंगावर घेतली असेल. मातीशी जे माणसाचं नातं असतं, मातीशी नाळ जोडली जाते असं आपण म्हणतो, ती ही शिवनेरीची माती आहे. ही पवित्र माती आहे की ज्या मातीमुळे शिवाजी राजांचं नातं या मातीशी जोडलं गेलं.
शिवनेरीच्या आजूबाजूच्या परिसराचा शिवचरित्रामध्ये काही उल्लेख आहे, काही घटना त्या संदर्भातल्या आहेत. अगदीच पायथ्याशी जुन्नर आहे, त्या जुन्नरच्या संदर्भानं सुद्धा काही संदर्भ हे शिवचरित्रामध्ये आहेत. आपल्यासोबत आहेत प्रशांतजी. प्रशांतजी, नेमकं काय उल्लेख या अनुषंगानं आलेत का, किंवा ते नेमके काय आहेत, काय सांगाल? शिवाजी राजांची मराठेशाही नुकताच कुठे निर्माण होत होती. म्हणजे एका बाजूला मोगलशाही आहे, एका बाजूला आदिलशाही आहे, आणि याच्यामध्ये शिवाजी राजांना मराठेशाही निर्माण करायचे. या दोन्ही शाया चढत्या दमात आहेत. या दोन्हीकडचा समतोल साधत राजे किती सावधपणे हे करतात बघा. राजे कोणत्याही योजनेसाठी, कोणत्याही घटनेच्या पाठीमागे त्यांची योजना असते. राजांनी शांतपणे काय केलं, आपले एक वकील सोनोपंत औरंगजेबाकडे पाठवले. त्यांच्याकडे निरोप पाठवला. औरंगजेबाला सोनोपंतांनी सांगितलं की आमच्या राजांनी आदिलशाहीचा जो काही प्रदेश घेतलेला आहे तो, त्या प्रदेशासाठी आपण परवानगी द्यावी. आता औरंगजेब विचार करतोय, आदिलशाहीचा प्रदेश शिवाजी राजांनी घेतला आहे, आपल्या परवानगीची काय गरज, पण मागतोय ना परवानगी. राजे राहायला बघतात ना आपल्या अंकित. तर त्यानं फुकटचा मोठेपणा मिळवला आणि परवानगी देण्याचं ठरवलं. आणि तसं रितसर पत्र औरंगजेबाचं, बरं का, रितसर पत्र 23 एप्रिल 1657ला राजांकडे आलं आहे. काय की औरंगजेब आणि राजांची मैत्री झाली. हे पत्र आल्याबरोबर राजांचा एक उद्देश साध्य झाला की मोगलांच्या सगळ्या किल्लेदारांना हे कळलं की आता शिवाजी राजांपासून अजिबात काही धोका नाही, कारण शिवाजीराजे आणि औरंगजेब यांची मैत्री झाली. आता शिवाजी राजांनी औरंगजेबाला बेसावध केलं आहे आणि स्वतः मात्र सावध आहेत. पत्र किती तारखेचं आहे? 23 एप्रिलचं, बरं का. आणि 7च दिवसात 30 एप्रिलला जुन्नरचा किल्लेदार, मोगलांच्या शिवनेरीचा किल्लेदार, जुन्नरचा जो कोणी ठाणेदार असेल तो बेसावध आहे. मोगलांचा सुभेदार किल्लेदार बेसावध आहे की त्याला माहिती आहे राजांची आणि औरंगजेबाची मैत्री आहे, इथे हल्ल्याला काही संधीच नाही आहे. पण एका रात्री शिवाजी राजांनी मोगलांच्या जुन्नरवर असा हल्ला केला आहे की यथेच्छ बेसावध असलेल्या मोगलांच्या किल्लेदाराला बेसावध ठेवलं आहे आणि जुन्नर यथेच्छ लुटलेलं आहे. आणि शिवरायांचा हा पराक्रम, शिवनेरीच्या पायथ्याशी घडणारा शिवरायांचा हा पराक्रम शिवाई देवी पाहत होती. आणि जेव्हा औरंगजेबाला कळतं की अरे शिवाजी राजानं आपल्याला बेसावत ठेवून जुन्नर लुटलं आहे, तेव्हा तुम्ही विचार करा, औरंगजेब अस्वस्थ झाला आहे. आयुष्यात त्याला आज पहिल्यांदा कोणीतरी फसवलं आहे. आजपर्यंत तो इतरांना फसवत आला होता. शेराला सव्वा शेर सापडला आहे. म्हणजे ही घटना ही सुरुवातीच्या काळातली, जेव्हा स्वराज्याची संकल्पना, म्हणजे शिवाजीराजे कोण हे जगाला पण माहीत नव्हतं आणि औरंगजेबाला तो स्वतः मोठा वाटत होता ना, मोगलशाहीचा बादशाह. आणि अशा वेळेस शिवाजीराजे काय, त्याची झलक जुन्नर लुटून राजांनी दाखवून दिली. म्हणजे जेव्हा स्वराज्याचा सूर्य नुकताच जन्माला येत होता, अशा वेळी या सगळ्या, काय प्रकाश आहे त्याच्यात. अर्थात म्हणजे या भूमीमध्ये शिवसूर्य तर जन्माला आलाच, पण त्याचबरोबर शिवरायांच्या शिवनीतीचा सूर्य इथंच जन्माला आला असं म्हणायला काय हरकत नाही. अगदी अगदी. आपण सध्या शिवनेरीवरील राजमाता जिजाऊ आणि शिवबाराजे यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे त्या वास्तूमध्ये आलोय. आज रायगड जिल्ह्यातील माणगाव इथल्या ॲक्टिव्ह सावित्रीच्या लेकी असा प्राथमिक शिक्षकांचा एक ग्रुप या ठिकाणी आला आहे आणि तो विविध गीतं, विविध कला या ठिकाणी सादर करतो. शिवरायांच्या अनुषंगानं शिवरायांच्यावरती प्रेम असणाऱ्या, शिवचरित्र या सगळ्यावरती प्रेम असणाऱ्या या सावित्रीच्या लेकी आहेत, प्राथमिक शिक्षिका आहेत. लहान मुलांना संस्कार देणाऱ्या या प्राथमिक शिक्षिका, लहान लेकरांच्या आया शिवबाराजे आणि त्यांच्या आईसमोर काही सादर करू इच्छित आहेत, काही सादर करू पाहत आहेत. ऐकूया त्यांच्याकडून ही शिवप्रेमाची एक कथा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा,
आपण शिवजन्मभूमीची सफर करतोय. या सगळ्यामध्ये गेल्या अनेक काळापासून ज्यांनी शिवचरित्र अभ्यासलंय वाचलंय असे प्रशांतजी आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, मला एक विचारायचं आहे, गेल्या अनेक काळापासून तुम्ही शिवचरित्र वाचताय, अभ्यासताय, महाराष्ट्रातल्या गावोगावी जाऊन शिवव्याख्यानं करताय, लोकांना शिवराय समजून सांगण्याचा प्रयत्न करताय. 14-1 वर्ष तर झाली ना. हे सगळं झालं. आता अलीकडच्या काळात माझ्या माहितीनुसार जय शिवराय हे पुस्तक आलंय. त्या पुस्तकाच्या माध्यमातून लोक शिवराय समजून घेत आहेत. परंतु हा सगळा शिवरायांचा जीवनपट आहे, शिवकाळ आहे. याच्यामध्ये शिवरायांचे जे विजय झाले, त्यांनी ज्या नीती वापरल्या, त्यांनी जे गनिमी काव्य वापरले, त्यांनी जे जे काही केलं, याच्या पाठीमागं काय गमक होतं, काय अधिष्ठानं होती, काय सांगाल? त्यांच्या यशाचं गमक म्हणजे तुम्ही त्यांच्या कोणत्याही लढाईचा अभ्यास करा, कोणत्याही त्यांच्यावर आलेल्या संकटाचा अभ्यास करा. त्यांनी शत्रूला नामोहरम करण्यासाठी जे जे काही वापरलं आहे ते कल्पकतेनं त्या प्रत्येक वापरण्यामध्ये नाविन्य आहे. एक अस्त्र, एक शस्त्र परत त्यांनी नाही वापरलं. जसं अफजल खान आला, त्या अफजल खानाला आपण घाबरलोय असं दाखवलं आणि प्रतापगडाच्या खाली त्या माचीवर त्याला भेटायला बोलावलं. आपण घाबरलोय, मी येऊ शकत नाही, तुमच्याकडे बघायची माझी हिंमत होणार नाही, आणि त्याला तिथं बोलावलं. तो आला, त्याचा कोथळा बाहेर काढला, वाघनखं वापरली. वाघनख हे शस्त्र परत कुठल्या शत्रूवर वापरलेलं नाही. आता सिद्धीच्या वेळात जेव्हा ते अडकले, आता समजा तिथे ते सिद्धीला म्हणाले असते की मी घाबरलोय, तू मला भेटायला ये, तर त्यांना ऐकलं नसतं, कारण त्याला अफजल खानाचा कोथळा आठवला असता. इथे राजांनी काय वापरलंय? राजे पलायनाच्या आदल्या रात्री सिद्धीकडे निरोप गेलाय की राजे शरण येत आहेत. राजे पूर्णपणे त्यांना कळलंय की आता हा वेढा उठणं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे राजे शरण येत आहेत, तह करतायत, तुम्हाला येऊन भेटणार आहेत, असं म्हणून त्याला गाफील ठेवलं आहे आणि राजे रिसटले. आता तिसरं उंबरखिंडीची लढाई आहे. काहरतलब खान, शास्ता खानानं फौज घेऊन कोकणात पाठवलं आहे. आता मला सांगा, काहरतलब खानाला म्हटलं असतं तू मला भेटायला ये किंवा मी तुला भेटायला येतो, तर पाठीमागची 2 उदाहरणं होती. अफजल खान सिद्धीचा वेढा, त्यानं मानलं नसतं. राजांनी काय म्हटले मनात, तूही मला भेटायला येऊ नको, मीही तुला भेटायला येत नाही, तू तुझ्या मार्गानं चालत राहा, मी बरोबर तुला खिंडीत गाठतो. तो त्याच्या मार्गाने येत होता. खालापूर तालुक्यात उंबरे गावाजवळ उंबरखिंड आहे, अशी जागा आहे की जिथे 2 डोंगरांमुळे आणि मधल्या नदीमुळे अशा प्रकारची खिंड तयार केली आहे की त्या ठिकाणी शत्रूला पुढून मागून खिंड बंद केली आणि वरती सैन्य ठेवलं, तर शत्रूचा पराभव ठरलेला आहे आणि बरोबर त्याला खिंडीत गाठून तिथे पराभव केला. शास्ता खानाच्या वेळेस त्याला असं वाटलं तरी असेल का हो की लाखाची फौज आहे, आपण झोपलोय कुठे? लाखाच्या फौजेच्या आतमध्ये, आणि तिथं कोणी राजे 200-300 मावळ्यांना घेऊन येईल असं त्याला कोणी सांगितलं तर म्हणेल उलट बरं आहे ना, आपण जाऊन गडावर राजांना भेटण्यापेक्षा लाखाच्या फौजेच्या आतमध्ये ते येतात, म्हणजे शत्रूच्या कल्पनेतही जे येणार नाही तशी कल्पना करायची, नियोजन करायचं आणि ते सत्यात उतरून दाखवायचं. खानाची 3 बोटं कापली. 3 वर्ष पुण्यात तळ ठोकून राहिलेला शास्ता खान 3 बोटं गमावून 3 दिवसात पुणे सोडून निघून जातो. याला म्हणतात शिवरायांचं सर्जिकल स्ट्राईक. नाविन्य हे यशाचं गमक आणि नवीनतेनं पुन्हा नव्यानं उभं राहणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यात एवढी कोणती, असं म्हटलं जातं की अशी कशी ताकद होती की एका ठराविक काळामध्ये तहामध्ये बरंच काही गमवलं आणि पुन्हा ही व्यक्ती नव्यानं उभी राहिली आणि नव्यानं पुन्हा गोष्टी सुरू केल्या. हे सुद्धा एक शिकण्यासारखं आहे किंवा आपल्या या सगळ्या काळामध्ये म्हणजे एक व्यवसाय बुडाल्यानंतर, एक परीक्षा नापास झाल्यानंतर आत्महत्या करायला जाणारे अलीकडचे या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहतो. आणि राजांच्या पुरंदरच्या तहाचा अभ्यास करावा, म्हणजे त्या तहामध्ये जे 23 गड दिले होते, पुरंदर, रुद्रमाळ, कोंडाणा, तुंग, तिकोना, माणिकगड, मानगड, मरकगड, स्वरूपगड, रूपगड, साखरगड, सोनगड, रोहिडा, भंडारदुर्ग, नरदुर्ग, खंडागळा, इसागड, लोहगड, भक्तगड, अंकोला, मोरपखन, माऊली, पळसखोल, हे 23 गड गेलेत आणि आग्र्याच्या कैदेत राजे आहेत आणि यानंतरही ते मनात बाळगतात की आम्ही सुटू शकतो. हे जे धैर्य आहे, ते धैर्य कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या तरुणानं सोडता कामा नये. कितीही कठीण परिस्थिती येऊ दे, हे धैर्य सोडायचं नाही, हे महाराष्ट्रानं लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्या शिवकाळाच्या विस्ताराकडे तुम्ही पाहताना कशा पद्धतीनं पाहता, ते तुम्हाला कसं भावतं? जन्म विदर्भातला, शिवाजीराजांना जन्म दिलाय ती भूमी शिवनेरी पश्चिम महाराष्ट्रातली, राज्याभिषेक झालाय तो कोकण, जिजाऊ विसावल्यात शिवाजीराजांचा शेवटचा क्षण तो कोकणाच्या भूमीतला, म्हणजे विदर्भ
पश्चिम महाराष्ट्र, कोकण हा राजांनी भौगोलिकदृष्ट्या जोडलेला आहे. तसंच त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये 18 पगड जातीची जी उत्तम माणसं आहेत की ज्यांच्यामध्ये काही ना काहीतरी गुण आहेत, अशा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र केलेलं आहे आणि त्यांना एकत्र करून स्वराज्याची मोड बांधली आहे, हिंदवी स्वराज्य निर्माण केलेलं आहे. आणि हा सुद्धा त्यांचा विस्तार आहे. कोणता विस्तार? की सगळी माणसं आपलीच आहेत. जी जी चांगली माणसं आहेत ती सगळी चांगली माणसं आपली आहेत. तिथे जातीची, धर्माची, वंशाची कसलीही त्यांनी आडकाठी ठेवलेली नाही आहे. आणि तुम्हाला सांगू का, आत्ता आपण शिवनेरीवर शिवाई देवीच्या पायथ्याशी बसलो आहेत, शिवनेरीवर आहोत. इथे जे गडकोट किल्ल्यांवर शिवभक्त येतात, ट्रेकर्स येतात, त्यांना ना शिवाजी महाराज जिवंत आहेत याची प्रचिती येते बरं का. ते त्या श्रद्धेनं येत असतात. आणि मला आजही वाटतं की शिवाजी महाराज ना याच्यात लपलेत. जन्म शिवनेरी आणि मृत्यू रायगड. तुम्ही बघा, शिवनेरीमधले 2 अक्षरं घेतलीत तर शिव आणि रायगडातली 2 अक्षरं घेतलीत तर राय, शब्द तयार होतो शिवराय. म्हणजे शिवराय आजही शिवनेरी आणि रायगडामध्ये लपलेले आहेत. आजही प्रत्येक गडकोट किल्ल्यांवर जाणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला महाराज जिवंत असल्याची आणि आपल्या सोबत असल्याची प्रचिती आहे. शेकडो वर्ष उलटून गेली तरीही शिवचरित्राचं गारूड आजही प्रत्येकाच्या मनावर आहे. जदुनाथ सरकार म्हणतात त्याप्रमाणे ज्या राजाचं नाव एकदा घेतलं तरी पुन्हा पुन्हा घ्यावंसं वाटतं, ज्या राजाचं चरित्र एकदा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. रणांगणामध्ये घोडा उधळावा तसं ज्या राजाचं नाव घेतल्यानंतर इथल्या प्रत्येकाच्या धमन्यांमधलं रक्त सळसळू लागतं. असे राजकर्ते राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. अशा निश्चयाच्या महामेरूला महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुढारी न्यूजचा मानाचा मुजरा. कवी सुहास चव्हाण यांच्या शब्दात फक्त इतकंच, शिवनेरीची मातीसुद्धा शिवरायांना जपत होती. शिवनेरीची मातीसुद्धा शिवरायांना जपत होती. शिवनेरीच्या बुरुजांनाही स्वराज्याची शपथ होती. शपथ इथल्या कणाकणाला, शपथ इथल्या मनामनाला, शपथ इथल्या कणाकणाला, शपथ इथल्या मनामनाला. शपथ होती तलवारीला लढण्याच्या, शपथ होती लढण्याची तलवारीच्या पातीला. आणि आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला. आम्ही श्रद्धेनं मुजरा करतो या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. उधळे गुलाल भंडारा, शिवच्या संवचार